आजचा एका तोळ्याचा बाजारभाव 1,60,000 रुपये मानला तर शिवाजी महाराजांच्या 32 मानाच्या सोनेरी सिंहासनाची किंमत आज होते. तर तो असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी वजन केलं गेलं तर ते भरलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी, जन्मदिवसाच्या दिवशी राज्याभिषेक केलाय. हे सिंहासन नेमकी होतं कसं? या सिंहासनाला 8 सिंह होते असा सुद्धा उल्लेख आहे. त्या 8ही सिंहांची नावं देखील आहेत. जशी आज आपल्याला सेंट्रल व्हॅलिडिटी असते, जशी आपल्याला आज स्टेटची व्हॅलिडिटी असते, हिंदवी स्वराज्याची व्हॅलिडिटी काहीतरी असावी म्हणून राज्याभिषेक महत्वाचा. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या बीजाचं रोपण या सामान्य माणसांच्या मनात करतात आणि ते बीजाचं रोपण म्हणजे राज्याभिषेक. सर्वत्र म्लेंछ पातशहा हे मस्तकी छत्रचामरे धरताती. शिवरायांनी 4 पातशहा तबवल्या, 52 लाख घोडा, एवढे गडकोट, एवढे असून सुद्धा महाराज आपण छत्रचामरे नाहीत. हे कैसे? मराठा पातशहा छत्रपती व्हावा ऐसे चित्ती आणून गागा भट्टांनी त्यावेळी सांगितले, महाराज आपण तख्ती बैसावे. या राज्यामध्ये समानतेचं सगळ्यात मोठं द्योतक छत्रपती शिवाजी महाराजांचं ते आहे ना. आणि आता ते पेशावरती आक्रमण करणार. हे ज्यावेळी औरंगजेबाला कळलं त्यावेळेस औरंगजेब स्वतः निघाला. हेच शिवाजी महाराजांना पण कळलं. आता हा वायव्येला चाललाय, त्याचं सगळं लक्ष तिकडे आहे. मग याच संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलला आणि तारीख ठरली 6 जून. खाना संपवल्याखेरीस रायगडावर आम्हास तोंड दाखवली. शिवाजी महाराजांना 24 फेब्रुवारी 1674ला प्रतापरावांच्या निधनाची ही बातमी कळाली. महाराजांच्या मनामध्ये काय वेदना झाल्या असतील, परंतु राजाला आपलं दुःख सगळ्यांसमोर दाखवता येत नाही. तो राजा असतो, तो विष्णूचं स्वरूप असतो. त्याला उभं राहावं लागतं पुन्हा जनतेसाठी, राज्यासाठी, रयतेसाठी. म्हणून तो रयतेचा राजा असतो. आणि जो आपण बघतो टीव्ही सिरियल वरती बघतो तो शिवराज्याभिषेक नाही, त्याला सिंहासनारोहण म्हटलं जातं. अच्छा. आणि त्यावेळी ती सर्वसामान्य जनता जगदीश्वर म्हणून मानायला लागते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. परंतु याच वेळी शिवाजी महाराजांचं मन किती मोठं आहे बघायचं का? शिवाजी महाराजांनी त्या रायगडावरच्या महादेव मंदिराला जगदीश्वराचं नाव दिलं आणि आम्ही त्याचे सेवक आहोत. आम्ही राजे आहोत पण त्याचे सेवक आहोत. मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. रायगड म्हणजे तुम्हा आम्हा दुर्गधारकऱ्यांची पंढरीच. रायगडावरील शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जेव्हा आज आपण बघतो तेव्हा आपलं मराठी मन मोहरवून जातं, अचंबित होतं, डोळ्यातून अश्रू अनावर होतात. हाच राज्याभिषेक सोहळा 350 वर्षांपूर्वी कसा साजरा झाला असेल? तो सोहळा केवळ एका दिवसाचा नव्हता तर अनेक दिवसांचा होता. हाच विषय घेऊन मी चंचल आणि माझ्या समवेत भूपाल आपणासमोर आलेलो आहोत आणि आपण पाहत आहात इतिहास गवाह आहे. शिवाजी महाराजांची जी पहिली राजधानी होती ती राजगड होती आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक सोहळा साजरा झालाय रायगडावरती. मग राजधानी ही रायगड का निवडली? याच्या पाठीमागे काही कारण आहेत का? आता याच्यासाठी आपल्याला रायगडाचा इतिहास पहिल्यांदा बघावा लागतो. रायगड हा खूप प्राचीन काळापासून रायगडाच्या ठिकठिकाणी आजही आपण गेलो तर ज्या ठिकाणी आपण त्या खोबलढा बुरुजापासून वरती चढायला सुरुवात करतो त्याच्याच शेजारी शिवप्रसाद नावाचं हॉटेल आहे. आणि त्या शिवप्रसाद हॉटेलच्या मागे गेल्यानंतर वाघबीळ नावाची गुहा आहे. डेक्कन कॉलेजने तिथं संशोधन केलं, उत्खनन केलं आणि त्यांना तिथं अश्मयुगीन कालखंडातील माणसाची हत्यारं सापडली. बापरे. म्हणजे तेव्हापासून रायगडाचा इतिहास, माणसाचा वावर आधीपासून अश्मयुगापासून तिथं होता. आणि आजही तुम्ही तिथं गेलात ना तर ते तुम्हाला तिथं दिसतं की असे 2 डोळे बाहेर आलेले आहेत त्याचे. आणि ती वाघबिळाची गुहा ती अशी खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी दिसते. आता त्याच्यानंतरचा कालखंड इसवी सनाचं 12वं शतक काही कोळी लोकांच्या हातामध्ये हा किल्ला होता. त्याच्यानंतरचा कालखंड काही मराठा पाळेकरांच्या हातामध्ये हा किल्ला होता. नंतर विजयनगरच्या साम्राज्याचे हे मराठा पाळेकर मांडलिक झाले. मग नंतर त्यांच्या हातात काही दिवस हा किल्ला होता. नंतर आली बहामनी सत्ता. इसवी सनाच्या 14व्या शतकापासून बहामनी सत्तेच्या आधिपत्याखाली हा रायगड होता.
त्यावेळेस त्याला रायरी म्हटलं जायचं, नंदादीप म्हटलं जायचं, तनस, रासिवटा अशी त्याची नावं होती. नंदादीप या नावानं तो प्रसिद्ध होता. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस बहमनी सत्तेची उलथापालट झाली त्यावेळेस निजामशाहीकडे हा किल्ला आला आणि नंतर तो गेला आदिलशाहीकडे. मग चंद्रराव मोऱ्यांचं प्रस्थ वाढायला लागलं आणि त्यांनी रायगडचा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. मग इसवी सन 1655-56 कालखंड. शिवाजी महाराजांनी जावळी मारली आणि रायरी गुयरी पासून ते वासोटा पावेतेचा मुलूक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अधिपत्याखाली आणला आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श या रायरी किल्ल्याला लागला. आणि त्याचा रायगड झाला. परंतु हे सांगत असताना हा चंद्रराव मोरे रायरी किल्ल्यावरती पळाला होता. शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याला वेढा घातला आणि मग नंतर रायगड महाराजांनी जिंकला. महाराजांनी रायगड बघितला. तर महाराजांनी रायगड बघितल्यानंतर महाराजांना काय वाटलं असावं आज आपल्याला ते माहित नसतं, परंतु कृष्णाजी अनंत सभासदानं सभासद बखरीमध्ये ते लिहिले. तर कृष्णाजी अनंत सभासद काय लिहितो तर तो लिहितो, राजा खासा जाऊन गड पाहता बोलिले, गड बहुत चकोट चौतर्फा, गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच आणि धोंडा ताशिव एकच, पाऊस काळात कडियावर गवत उगवत नाही. दौलताबाद हा पृथ्वीवर चकोट दुर्ग खरा, पण तो उंचीनं थोडका. दौलताबादेचे दशगुणा उंच, असे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. आणि शिवाजी महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तख्ताची जागा रायगड झाला. म्हणून रायगड तेवढ्या महत्वाचा होता. आता तू जो प्रश्न विचारला होता की राजगड एवढा सुंदर बांधलेला असताना शिवाजी महाराज रायगडावरती शिफ्ट का झाले किंवा राजधानी इकडे आणण्याचं शिवाजी महाराजांनी का नेमलं, तर पाहायला गेलं तर मिर्झा राजाचं आक्रमण ज्यावेळी स्वराज्यावरती झालं त्यावेळी मिर्झा राजाचं आक्रमण झाल्यानंतर मिर्झा राजाची काही फौज ही राजगडाची जी संजीवनी माची आहे तिथपर्यंत येऊन भिडली होती, जी राजगडावरती आक्रमण झाली होती. शाहिस्तेखानाच्या वेळेला सुद्धा शाहिस्तेखानानं त्या राजगडावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना समजलं की ही गोष्ट कुठेतरी धोकादायक आहे. महाराजांनी आपली राजधानी शिफ्ट करण्याचा विचार केला आणि मग रायगड ही राजधानी निवडली. का तर आजही रायगडावरती गेल्यानंतर रायगड हा कोणत्याही डोंगर रांगेला जोडला गेलेला नाही. जसा तळ हातावरती मोती ठेवावा तशा पद्धतीनं तो रायगड तिथं ठेवला गेलाय. आणि रायगडावरून बघितलं तर अगदी पूर्वेला आपल्याला राजगड तोरणं दिसतो, तिथं लिंगाणा दिसतो आणि समोर दिसतात त्या सह्याद्रीच्या भल्या प्रचंड डोंगर रांगा ज्यांचे कडे अतिशय ताशीव आहेत आणि ते पूर्णपणे खाली कोकणात उतरतात. रायगडाच्या चोहो बाजूंनी पाहिल्यानंतर असं वाटतं की खाली सगळं कोकण हे सगळं पातळ खाली दिसायला लागतं आणि इथं यायचं म्हटल्यानंतर कुणाची छाती होणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी तो रायगड निवडला. आत्ताच मध्यंतरी मी रायगडावरती जाऊन आलो. रायगडाला लांबून बघितलं, तामिनी घाट उतरलो आणि उतरल्या समोर निजामपुराच्या पुढे गेल्यानंतर हळूहळू रायगडच्या रस्त्याला लागलो आणि रायगड समोर दिसणार त्याच्याच अगोदर अशी धुक्यांची रांग अशी समोर दिसायला लागली आणि जणू काही स्वर्गात प्रवेश करतोय की काय असं वाटायला लागलं. आणि एक ढग बाजूला झाला ना, रायगडाची हिरकणी बुरुजाची जी 2 टोक आहेत ती समोर दिसायला लागली. आजही गेल्यानंतर असं वाटतं की आपण स्वर्गात प्रवेश करतोय की काय. हे शिवाजी महाराजांचं ते सगळं तंत्र तिथं होतं. रायगडाला 14 किल्ल्यांचं संरक्षण आहे, किल्ल्यांची संरक्षण साखळी त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसते. रायगडाला ती आहे. याचं कारण रायगड हे राज्याभिषेकाचं राजधानीचं स्थान निवडण्याचं कारण हे. सुधागड सुद्धा त्यावेळेस स्पर्धेत होता, परंतु सुधागड महाराजांनी रायगडाची निवड त्यावेळेस केली. रायगडाचं सुधागडाचं प्रवेशद्वार मात्र सारखं सेमच, जे आपण आक्रमणांचं बोलत होतो. आता आणखीन एक आक्रमण आदिलशहाच्या बाजूनं येत होतं, ते होतं बहलोल खानाचं. आणि याला थोपवण्यासाठी शिवाजी महाराजांनी नियुक्ती केली स्वतःच्या सरनोबताची, स्वराज्याच्या सरनोबताची. नाव होतं प्रतापराव गुजर. ते कुर्तोजी गुजर, त्यांना महाराजांनी नंतर प्रतापराव ही पदवी दिली. सरसेनापती. त्यांना बहलोल खानावरती पाठवलं. ते जे बहलोल खानाचं आक्रमण झालं होतं आणि ते आक्रमण झाल्यानंतर तो प्रतिकार कसा केला गेला आणि ते युद्ध, कारण राज्याभिषेक रोखण्यासाठी आलेलं आक्रमण होतं ते.
तर त्याबद्दल आणखी सांगशील? झालं असं की रायगड शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी निवडलाय. तिथं महाराज स्वतः तिथं रायगडावरती आहेत. रायगडावरती राज्याभिषेकाची विधी कसे करावेत, कसं काय करावं, या सगळ्याचं नियोजन केलं जातंय. आणि त्यावेळी स्वतः या स्वराज्याचा सेनापती कुठे आहे, तर हा सेनापती आहे स्वराज्याच्या सरहद्दीवरती. शत्रूशी लढतोय, झुंजतोय. तर स्वराज्याचा सेनापती राज्याभिषेकामध्ये स्वराज्याचा सरसेनापती म्हणून मिरवणारा सेनापती या राज्याचा नव्हता. आपण राज्यात मिरवलं जरी असतं तरी कुणी काही म्हटलं नसतं, परंतु ही निष्ठा ही स्वराज्याच्या पायाशी वाहिलेली होती. आणि म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर हे जत भागामध्ये होते. आणि त्या ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाचा प्रतिकार करायला सुरुवात केली. सरसेनापती प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला हरवला आणि बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. बहलोल खान शरण आल्यानंतर सरसेनापती प्रतापराव गुजरांनी मोठ्या काळजानं म्हटलं की जा, तुला माफी देतो. आणि प्रतापराव गुजरांनी त्याला माफी दिली. आता ही बातमी शिवाजी महाराजांना कळली. शिवाजी महाराजांना माहिती आहे की आजूबाजूला सगळीकडे राज्याभिषेकाचं वातावरण चालू असताना हा बहलोल खान पुन्हा येईल. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो गरळ ओकणारच विषाची. आणि म्हणून शिवाजी महाराजांना प्रचंड राग आला सरसेनापतींचा, प्रतापरावांचा. आणि मग त्यांनी सल्लाह केला होता ना, तर शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना त्यावेळी पत्र पाठवलं. शिवाजी महाराज म्हणतात, सलाह काय निमित्ते केला? सलाह करणे हे तो राजाचे काम. स्वतः सरनोबत म्हणविता आणि राव तुम्ही केलीस मात्र शिपाईगिरी. या बहलोल खानास संपवल्याखेरीस रायगडावर आम्हास तोंड न दाखविणे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते शब्द प्रतापराव गुजरांना लागले. इकडं स्वराज्याच्या राज्याभिषेकाची तयारी करत असताना हा सरनोबत प्रतापराव गुजर आपल्या 6 माणसांसोबत निघाले. कुठं? बहलोल खानावरती आक्रमण करण्याकरता. आणि सगळी ती घटना अतिशय वेदनादायक आहे. होतं असं की त्या लढाईमध्ये या 7 जणांचा मृत्यू होतो. वेडात मराठे वीर दौडले सात. हे वेड होतं स्वराज्याचं. परंतु एका बाजूला राज्याभिषेक चालू असताना राज्याभिषेकात सरसेनापती म्हणून मिरवायचं ही भावना आम्हाकडे नव्हती. तर हाच सरसेनापती शहीद झाला. पुन्हा एकदा बलिदान दिलं गेलं ते या सरसेनापतीनं स्वराज्यासाठी. आणि स्वराज्य अजून वर वर चढायला लागलं. याचं कारण ही माणसं, ही निष्ठा. शिवाजी महाराजांना 24 फेब्रुवारी 1674 प्रतापरावांच्या निधनाची ही बातमी कळाली. महाराजांच्या मनामध्ये काय वेदना झाल्या असतील. राज्याभिषेक मी करतोय, राज्याभिषेक मी स्वतःसाठी करतोय का? मला सगळ्यांनी राजा म्हणावं हे मी स्वतःसाठी करतोय का? नाही. या राज्याला स्वतःचं एक अधिष्ठान प्राप्त व्हावं म्हणून राज्याभिषेक केला जात होता. आणि यासाठी बलिदान देणाऱ्या बाजी पासलकरांपासून सगळ्यांचीच माळ शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. मग बाजी पासलकर असतील, त्याच्यानंतर बाजीप्रभू देशपांडे असतील, आमचा मुरारबाजी असतील, हे आमचे तानाजी मालुसरे असतील, आणि आता आमचे प्रतापराव गुजर मुजरे करून मोहिमेला गेले. यांनी मोहिमा फते केल्या. आम्हाला महाराजांना भेटायला ते पुन्हा आलेच नाही. गेले ते परस्पर स्वर्गीच गेले. किती वेदना झाल्या असतील शिवाजी महाराजांना. परंतु राजाला आपलं दुःख सगळ्यांसमोर दाखवता येत नाही. तो राजा असतो, तो विष्णूचं स्वरूप असतो. त्याला उभं राहावं लागतं पुन्हा जनतेसाठी, राज्यासाठी, रयतेसाठी. म्हणून तो रयतेचा राजा असतो, जाणता राजा असतो. राज्य निर्माण झालं होतं, परंतु या राज्याभिषेकाची गरज का निर्माण झाली असेल? खरं पाहायला गेलं तर शिवाजी महाराजांच्या आधीच्या कालखंडापासून या भारतभूमीमध्ये एकही हिंदू पदपादशाहीचं राज्य निर्माण झालं नाही. सगळी जी होती ती मुस्लिम राजेशाही घराणी होती, सुलतान घराणी होती, ज्यांची राज्य निर्माण झाली. परंतु एकही हिंदू राजा गेल्या 300-350 वर्षांमध्ये जन्माला आला नव्हता. म्हणजे विजयनगरचं जे साम्राज्य बुडालं, जे बुडवलं गेलं, त्याच्यानंतर कुणीच हिंदू राजा नाही. या महाराष्ट्रामध्ये यादवांचं साम्राज्य बुडवलं गेलं. जे उत्तरेकडील राजपूत राजे होते ते सगळे या मुघलांचे मांडलिक झाले होते. दक्षिणेकडील विजयनगरचं साम्राज्य बुडालं होतं.
आणि यावेळी शिवाजी महाराजांनी स्वतः स्वराज्याचा हा यज्ञ मांडला होता. खरं पाहायला गेलं तर याची अनेक कारण आहेत. पहिलं महत्वाचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांना त्यावेळी राजे जरी म्हटलं गेलं असतं तरी सुद्धा शिवाजी महाराजांचे जे व्याही होते, जे जावई होते, त्यांना सुद्धा आदिलशहानं आणि मुघलशहानं मेहरबान होऊन राजा हा किताब प्रदान केला होता. त्याच्यामुळं व्यवहारात असं व्हायचं, राज्यकारभारात असं व्हायचं की शिवाजी महाराज हे राजे होते, परंतु काही मुधोजी राजे घोरपडे असतील, इकडचे अनेक राजे असतील, निंबाळकर राजे असतील, ही सगळी राजे घराणी. सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रराव मोरे, ज्याची महाराजांनी जी जावळीची स्वारी केली, तिथं स्वारी करत असताना चंद्रराव मोऱ्याला शिवाजी महाराजांनी म्हटलं, त्यावेळी चंद्रराव मोऱ्यांनी उर्मटपणे उत्तर दिलं की आम्ही राजे आहोत, तुम्ही राजे नाही. हा प्रश्न होता. आम्हाला महाबळेश्वरानं आणि आदिलशहानं राज्य दिलं. मग त्या शिवाजी महाराजांच्या डोक्यात अशी सनक गेली की आदिलशहाची महाबळेश्वराची तुलना तू करतो, म्हणून हा प्रश्न महाराजांना आधीपासून खदखदत होता. त्यामुळं कुठंतरी या सगळ्या राज्याला, या सगळ्या आपल्या धावपळीला, या सगळ्या स्वराज्याच्या महायज्ञाला एक स्थैर्य प्राप्त करून द्यावं म्हणून राज्याभिषेकाची गरज निर्माण झाली होती. याच्याही पुढे ज्यावेळेस मी जातो ना, त्यावेळेस माझ्या असं लक्षात येतं की काशी विश्वेश्वराचं देऊळ हे औरंगजेबाने तोडलं आणि त्यावेळी उत्तरेमध्ये सुद्धा एक प्रचंड प्रमाणात हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली. परंतु संतापाची लाट उसळल्यावरती करणार काय? राग येणार, चढफड होणार. पण नंतर काय करायचं? शांत बसून घ्यायचं. याला वाली कोण होता? याला वाली होता दक्षिणेमधला छत्रपती शिवाजी महाराज एकमेव वाली होते. हे गागा भट्टांना माहित होतं. याच्या पुढे ज्यावेळेस मी जातो ना, त्यावेळेस मला असं दिसतं की ज्या वतनाच्या सनदा असायच्या, ज्या जहागिरीच्या सनदा असायच्या, या सगळ्या काहीतरी व्हॅलिडेशन असेल त्याच्यावरती, तर त्याच्यावरती काहीतरी शिक्का असेल तर त्या ग्राह्य मानल्या जायच्या. वतनदारांना, इथल्या जहागीरदारांना शिवाजी महाराजांविषयी कितीही प्रेम असलं तरी मुघलांनी एखादा कागद दिला, त्याच्यावरती मुघलांचा शिक्का असला, त्यांची सनद असली का मग ते भारी वाटायचं की अरे हे व्हॅलिड, याला काहीतरी व्हॅलिडिटी आहे बरं का. जशी आज आपल्याला सेंट्रल व्हॅलिडिटी असते, जशी आपल्याला आज स्टेटची व्हॅलिडिटी असते, तशा पद्धतीनं त्यांना ते भारी वाटायचं. मग आपली काहीतरी हिंदवी स्वराज्याची व्हॅलिडिटी काहीतरी असावी म्हणून राज्याभिषेक महत्वाचा. ते एक महत्वाचं कारण. याच्या पुढे जाऊन मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराज हे राजे जरी असले तरीही ज्यावेळेस न्यायदानाचं काम उभं राहायचं त्यावेळी शिवाजी महाराजांना ब्राह्मणांना शासन करण्याचा अधिकार त्यावेळेच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेमध्ये कुठेच नव्हता. ही बाब सतत शिवाजी महाराजांना खटकत असायची. म्हणजे जिवाजी विनायक नावाच्या एका सुभेदाराला शिवाजी महाराज पत्र लिहितात. त्यावेळी शिवाजी महाराज लिहितात की ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. म्हणजे ब्राह्मणांनी काही वाद आणले, ब्राह्मणांमध्ये काही वाद झाले तर ते शिवाजी महाराजांना सोडवण्याचा अधिकार इथल्या परंपरांनी दिलेलाच नव्हता आणि ब्राह्मण ते मान्य पण करत नव्हते. मग काय करायचं? तर मग या ब्राह्मणांचे वाद ज्यावेळेस निर्माण होतील त्यावेळेस या गोत्सभेला बोलवायचं, मग काशिस्त ब्राह्मणांना बोलवायचं आणि मग त्यांच्याकडून हे वाद सोडून घ्यायचे आणि ही वादाची आज्ञापत्र निघायची ती पंडित रघुनाथराव पंडितराव यांच्या नावाखाली, जे शिवाजी महाराजांचे पंडितराव होते. म्हणजे बाकीच्या सगळ्या माणसांची न्यायदानाची जी आज्ञापत्र आहे ती शिवाजी महाराजांच्या नावाने निघणार आणि ह्या वरिष्ठ व्यवस्थेतल्या लोकांच्या आज्ञापत्र जी आहेत, न्यायदानाची आज्ञापत्र आहेत, ती पंडितरावांच्या, रघुनाथराव पंडितरावांच्या नावाने निघणार. हे शिवाजी महाराजांना खटकत होतं. मग ज्यावेळेस राज्याभिषेक होतो त्यावेळेस विष्णूचा दर्जा दिला जातो. राजा हा विष्णूचं स्वरूप असतो आणि त्यामुळं शिवाजी महाराजांना ब्राह्मणांना सुद्धा तिथं न्याय देण्याचा, ब्राह्मणांना सुद्धा शासन करण्याचा अधिकार होता आणि तो अधिकार हा त्यावेळेच्या सामाजिक राजकीय परंपरेनुसार व्हॅलिडेशन दाखवणारा राज्याभिषेकानंतर मिळणार होता. हे शिवाजी महाराजांना माहित होतं आणि म्हणून राज्याभिषेक करणं हे शिवाजी महाराजांना गरजेचं होतं. कारण आज्ञापत्र जी रघुनाथराव पंडितराव यांच्या नावानं जी आज्ञापत्र ब्राह्मणांसाठी निघायची ती आज्ञापत्र एका बाजूला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर 15 दिवसांनी शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांसाठीची आज्ञापत्र स्वतःच्या नावानं काढायला सुरुवात केली. हा सगळ्यात मोठा बदल आहे. त्यामुळं या राज्यामध्ये समानतेचं सगळ्यात मोठं द्योतक छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे ते आहे ना की न्यायाचं राज्य असेल तर ते सगळ्यांसाठी समान असावं. त्याच्यामध्ये कुणी उच्च असू नये, कुणी नीच असू नये. राईट. याच्या पुढे पण जाऊन मला अजून एक सांगावं असं वाटतं की काही म्हणजे एक तुम्ही महाराष्ट्राचा त्यावेळेचा इतिहास असा लक्षात घ्या आणि भारताचा इतिहास लक्षात घ्या.
सत्ता आणि स्वार्थ याच्यामध्ये सगळ्या गोष्टी गंजलेल्या होत्या. म्हणजे फार विनोदबुद्धीनं असं सांगितलं जातं की या मुघलांमध्ये असं, मुघलांच्या शहेजाद्यांना असं वाटायचं की आपला बापच जन्माला आला नसतं तर किती बरं झालं असतं. थेट जाऊन आपण गादीवर बसलो असतो. म्हणजे भावांना मारायचं, बापाला मारायचं आणि मग गादीवर जाऊन बसायचं. म्हणजे सत्ता, स्वार्थ या सगळ्या गोष्टींमुळे सगळं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, सगळ्या धार्मिक परंपरा या गंजून गेलेल्या असताना महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांचा, तुकोबारायांचा जन्म होतो, एकनाथांचा जन्म होतो आणि ते या भूमीची, इथल्या माणसांच्या मनांची मशागत करतात, धार्मिक मशागत करतात. आणि त्या मशागत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या बीजाचं रोपण या सामान्य माणसांच्या मनात करतात आणि ते बीजाचं रोपण म्हणजे राज्याभिषेक. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रांती घडवून आणणारी ही घटना राज्याभिषेक आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारा माणूस हा कोणी साधा सुद्धा माणूस नव्हता. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्यांच्या हस्ते झाला तो माणूस म्हणजे त्यावेळेच्या सकल हिंदू धर्माचा सर्वोच्च प्रतिनिधी होता ते गागा भट्ट, ज्यांनी शिवाजी महाराजांना आग्रह केला होता की शिवाजी महाराज तुम्ही राज्याभिषेक करा, तुम्ही तख्ती बैसा. जे सभासद बकरीमध्ये वर्णन असं आहे, सर्वत्र म्लेंछ पातशहा हे मस्तकी छत्र चामरे धरताती, शिवरायांनी 4 पातशहा तबविल्या, 52 लाख घोडा, एवढे गडकोट, एवढे असून सुद्धा महाराज आपण छत्र चामरे नाहीत. हे कैसे? मराठा पातशहा छत्रपती व्हावा ऐसे चित्ती आणून गागा भट्टांनी त्यावेळी सांगितले, महाराज आपण तख्ती बैसावे. म्हणजे हे गागा भट्टांनी त्यांना आग्रह केला. तर गागा भट्टांविषयी आता सर्वांनाच माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो गागा भट्टांनी केलाय. आणि गागा भट्टांविषयी तू आता सांगत होतास की हे गागा भट्ट नेमकी कुठले आहेत आणि ते कसे आले? तर हे गागा भट्ट मूळचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. अच्छा. त्यांचं गोत्र येतं विश्वामित्र आणि यांचं गाव हे पैठण, परंतु ते काशीला स्थायिक झाले होते. आपल्या महाराष्ट्रातलं एकनाथ महाराजांचं पैठण. आणि त्या पैठणला त्यांचे आजोबा, पणजोबा, त्यांच्या घराण्याचा मूळ पुरुष गोविंद भट्ट हे तिथं राहत होते. या गोविंद भट्टांचा मुलगा रामेश्वर भट्ट यांनी काही दिवस विजयनगरचा जो राजा आहे कृष्णदेवराय याच्या हाताखाली काही दिवस काम केल्याचे उल्लेख मिळतात. आणि मग ते पुढे काशीला स्थायिक झाले. त्यांचा मुलगा नारायण भट्ट म्हणजे गागा भट्टांचे पणजोबा यांनी काशीच्या विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला. जे सुलतानांनी मंदिर पाडलं होतं त्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम या नारायण भट्टांनी केलं. या नारायण भट्टांचा मुलगा रामकृष्ण भट्ट म्हणजेच या गागा भट्टांचे आजोबा, आणि रामकृष्ण भट्टांचा मुलगा दिनकर भट्ट म्हणजे गागा भट्टांचे वडील. आणि या दिनकर भट्टांना हे गागा भट्ट यांचा तिथं जन्म झाला. गागा भट्टांचं मूळ नाव हे विश्वेश्वर, काशीचं जो विश्वेश्वर ते विश्वेश्वर नाव, परंतु वडील लाडानं गागा म्हणायचे आणि मग ते पुढे प्रचलित तेच नाव झालं गागा भट्ट. आता शिवाजी महाराजांचा आणि या गागा भट्टांचा संबंध कुठे येतो? हा सगळा शिवाजी महाराजांचा हा सगळा पराक्रम बघून स्वतः गागा भट्ट हे महाराष्ट्रात त्यांचं अनेक वेळा येणं जाणं व्हायचं. म्हणजे शिवाजी महाराजांची आणि गागा भट्टांची भेट ही राज्याभिषेकाच्या वेळी प्रथम झाली असं नाही, त्याच्या आधी झालेली, त्याच्या अगोदर सुद्धा या गागा भट्टांची शिवाजी महाराजांची भेट झालेली. तर 1664च्या आसपास कोकणामध्ये काही निवाडे चालले होते, न्यायनिवाडे चालले होते. हे न्यायनिवाडे गागा भट्टांनी केल्याचे उल्लेख आहेत. तर न्यायनिवाडे कशाचे? तर शेनवी नावाची जी जात आहे, जो नारायण शेनवी जो इंग्रजांचा वकील होता, त्या शेनवी जातीच्या काही माणसांचे जातीचे निवाडे होते की शिवाजी महाराजांच्या राज्यात जर असं ब्रह्मवृंदांनी काही गोष्टी आणल्या तर काय केलं जायचं? तर काशिस्थ ब्राह्मणांना बोलावलं जायचं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी राजापूरला ही सगळी न्यायसभा भरवली आणि त्यावेळी हे गागा भट्ट तिथं होते. आणि त्यावेळी त्यांनी इथं या शेनवी जातीविषयीचा एक निर्णयाची एक पोथी त्यांनी लिहिली आणि त्या पोथीमध्ये शिवराज प्रशस्ती हे शिवाजी महाराजांच्या विषयीचं आणि शहाजीराजांविषयीचं काव्य त्या ठिकाणी निर्माण केलं. ती शिवराज प्रशस्ती त्यांनी लिहिली आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं, शहाजीराजांचं गुणगान त्यांनी केलं. आता याच्या पुढे जाऊन सुद्धा जी कायस्थ नावाची जात आहे की कायस्थ धर्म प्रदीप नावाचा ग्रंथ या गागा भट्टांनी लिहिला. तर कायस्थ म्हणजे कोण?
तर बाजीप्रभू देशपांडे आहेत, मुरारबाजी देशपांडे आहेत. यांची मूळ जात ही कायस्थ. तर त्या कायस्थांचा निवाडा सुद्धा 1669 ते 72च्या दरम्यान या गागा भट्टांनी केलेला दिसतो. तर 1673च्या आसपास हे गागा भट्ट नाशिकला आले आणि नाशिकला त्र्यंबकेश्वरला त्यांचं सतत येणं जाणं असायचं. मग ते पैठणला गेले. पैठणला त्यांचे गुरुबंध होते अनंतदेव भट्ट, आणि त्यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू होती. आणि त्याच वेळी शिवाजी महाराजांनी या गागा भट्टांना रायगडावरती बोलावलं. महाराजांनी पालखी पाठवली आणि स्वतः गागा भट्ट पालखीमधून रायगडावरती आले. रायगडावरती आल्यानंतर त्यांनी पाहिलं की स्वतः शिवाजी महाराज तिथं आहेत. आणि मग जे मी तुला मगाशी सांगितलं की सभासद बकरीमध्ये जे वर्णन आहे, त्यावेळेस या गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना आग्रह केला की तुम्ही तख्ती बैसावी. आणि मग त्यांचं गागा भट्टांचं नाव विश्वेश्वर, म्हणजे जणू काय सर्वसामान्य साहित्याला वाटायला लागलं काशीचा विश्वेश्वरच बोलला की महाराज तुम्ही तख्तावरती बसलं पाहिजे, महाराज तुमचा राज्याभिषेक झाला पाहिजे. मग राज्याभिषेक म्हणजे नेमकी काय? तर राज्याभिषेक हा मूळ शब्द हा राजाभिषेक असा आहे. म्हणजे राज्याभिषेक, राज्याला अभिषेक नाही घातला जात, तो राजाला अभिषेक घातला जातो. आणि म्हणून गागा भट्टांनी जी पोथी लिहिली शिवराजाभिषेक प्रयोग, हा म्हणजे तिथं सुद्धा शिवराज्याभिषेक प्रयोग नाही, शिवराजाभिषेक प्रयोग हा असं त्या पोथीला या गागा भट्टांनी नाव दिले. तर काशीचे ते विश्वेश्वर अर्थात गागा भट्ट बोलून गेले की महाराज तुम्ही तख्ती बैसावे, तुमचा राजाभिषेक या ठिकाणी झाला पाहिजे. तर राजाभिषेक म्हणजे काय? तर सर्वसामान्य जनतेला माहितीये की कुठेतरी पुराणात वाचलेलं असतं, कुठेतरी कीर्तनकर बुवांनी सांगितलेलं असतं की तो नाही का तो त्या अयोध्येमध्ये रामाचा जसा झाला ना राजाभिषेक, तसा आपल्या शिवाजी राजाचा राजाभिषेक होणार आहे, आपल्या शिवाजी राजाचा राजाभिषेक होणार आहे. सगळं बघितल्यानंतर त्याच्या मनात काय भावना दाटून आल्या असतील ते मला आताच ऐकताना अंगावरती काटा आला. इकडे तो राम राजा ज्याला आपण कुठेतरी पुराणात पाहिलंय, आणि आता तो माझा शिवाजी राजा, तो तख्तावरती बसणार आहे. म्हणजे ते विष्णूचं स्वरूप ज्याला स्वतः भवानी माता प्रसन्न आहे, ही त्या रयतेच्या मनातील भावना. आणि अशा पद्धतीनं गागा भट्टांचं ते मूळ आणि गागा भट्टांचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध असा आहे. हा राज्याभिषेक सोहळा किंवा राजाभिषेक सोहळा, जसं तू आता सांगितलंस की राजाभिषेक सोहळा साजरा करायचा होता, त्यावेळी त्या अडचणी आल्या असतील त्या काळात, कारण मुघलांना आणि आदिलशाही किंवा इतर ज्या शाया होत्या त्यांना ते सहन झालं नसेलच की शिवाजी महाराज राज्याभिषेक करतायत. तर त्या अडचणी काय आहेत? तर पहिली गोष्ट महत्वाची, सुलतानांना, मुघलांना, आदिलशाहीला, कुतुबशाहीला ते सहन होणार नव्हतं, हे तर आहेच. हो, त्यांना हिंदू राजा बनून द्यायचं नव्हता. परंतु याच्याही पलीकडे इथल्या आप्तस्वकीयांनाच ते सहन होत नव्हतं. बापरे, ही एक महत्वाची बाब. आता ते कशामुळं, तर त्याच्या अगोदर आपण असं बघूया की इथली जी समाज व्यवस्था होती ती मान्यच करायला तयार नव्हती की शिवाजी महाराज एक क्षत्रिय आहेत. आणि मग शिवाजी महाराज क्षत्रिय आहेत याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. मग कृष्णाजी अनंत सभासद बकरीमध्ये पुन्हा लिहितो की शोध घेता घेता असं सापडलं की उत्तरेकडून एक सिसोदिया राजवंशातलं घराणं दक्षिणेत आलं आणि त्याचाच पुढे कुळ वाढत गेला, ते म्हणजे भोसले कुळ. आणि त्या भोसले कुळाचे हे छत्रपती शिवाजी महाराज. आता लोकांना प्रश्न पडतो की महाराज हे राजपूत होते का किंवा सिसोदिया वंशातले होते का? तर आता हे मी सांगत नाही, आपल्या व्ह्युअर्सला असं कळावं की आपण जी गोष्ट सांगतोय ही काय आमच्या मनाची सांगत नाही, त्यावेळेचे असलेले जे काही तत्कालीन पुरावे आहेत ते आम्ही तुमच्या समोर दाखवतो. याच्यापैकी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घ्यावं, याच्यापैकी तुम्हाला जी गोष्ट बरी वाटते, जी गोष्ट खरी वाटते तुम्ही तुमची मानावी. परंतु यावेळी शिवराज भूषण नावाचं काव्य ज्या कविभूषणानं लिहिलं, तो छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन हा सिसोदिया राजवंशातील एक राजा म्हणून करतो, क्षत्रिय म्हणून करतो. याही पलीकडं जयराम पिंडे आपल्या राधा माधव विलास चंपू मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं, शहाजीराजांचं, थोरल्या भावाचं संभाजीराजांचं वर्णन एक क्षत्रिय म्हणून करतो. त्यावेळेस समजतं की शिवाजी महाराजांचा मूळ कुळ जे आहे ते क्षत्रिय. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही पहिली अडचण. आणि मग त्यावेळी आता समजलं की शिवाजी महाराज हे सिसोदिया राजवंशातले होते, की शिवाजी महाराजांचं क्षत्रियत्व सिद्ध झालं. परंतु आता प्रश्न राहिला होता की शिवाजी महाराज क्षत्रिय झालेत,
परंतु त्यांच्यावरती जे काही धार्मिक संस्कार आहेत ते झालेच नव्हते. म्हणजे काळाच्या ओघामध्ये ते धार्मिक संस्कार म्हणजे जे मुंजविधी असेल तो झालाच नव्हता शिवाजी महाराजांवर. मग हा प्रश्न मोठा उभा राहिला. मग गागा भट्टांनी त्याचं पण निरसन केलं. त्याच्यातून मार्ग काढून गागा भट्टांनी सांगितलं की मुंजीची व्यवस्था आपण करू, परंतु मुंज उपनयन संस्कार ज्या माणसाचा व्हावा त्याचं कमीत कमी वय हे 22 वर्षाचं पाहिजे. आता शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेस 44 वर्ष होतं. मुंज ज्या मुलाची करायची त्या मुलाची लग्न सुद्धा झाली होती. 1 नाही 8 लग्न शिवाजी महाराजांची त्यावेळेस झाली होती. आता स्वराज्यासाठी महाराजांना ही लग्न करावी लागली. मग आता काय करायचं, तर गागा भट्टांनी तिथेही पुन्हा मार्ग काढला कशा पद्धतीनं या गोष्टी हँडल करता येतील. आणि त्याच वेळी या गागा भट्टांनी तुला पुरुष दान विधी नावाचा एक नवीन तोडगा याच्या सगळ्यावरती काढला आणि त्याच्याविषयीची पण एक पोथी गागा भट्टांनी लिहिली शिवाजी महाराजांसाठी पैठणला जाऊन. दुसरी अडचण ही राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं मी तुला मगाशी सांगितलं की जे ब्राह्मण कुळातील लोक होते, जे सरकारकून होते, त्यातले जे इमानी इतबारे स्वराज्यासाठी कार्य करत होते त्यांना प्रचंड आनंद झाला, खूप आनंद झाला. परंतु जी माणसं म्हणजे मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती असणारी जी काही माणसं होती, जी प्रत्येक राज्यामध्ये असतात, ती शिवाजी महाराजांच्या राज्यातही होती. त्यांना प्रश्न पडला शिवाजी महाराज राजे झाल्यानंतर आपल्याला शासन करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना प्राप्त होईल आणि मग आपल्या सगळ्या या आपल्या धार्मिक परंपरेवरती, आपल्या धार्मिक अधिष्ठानावरती, आपल्या धार्मिक मुजोरीवरती ही गदा येईल ना, आणि म्हणून राज्याभिषेक करू द्यायचा नाही असं त्यांच्या मनात येत होतं फक्त. म्हणजे जे नंतर म्हणतात की ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या कपाळावरती स्वतःच्या पायाच्या अंगठ्याने कुंकुम तिलक लावला, असं काही नाहीये. एवढी हिंमत कुणाचीच नव्हती. आणि सगळेच ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांना नावं ठेवायला सुरुवात केली की सगळे ब्राह्मणांना नावं ठेवतात. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं की यातले कितीतरी ब्राह्मण असे होते जे शिवाजी महाराजांच्या बाजूने होते, जे शिवाजी महाराजांचं राज्यकारभार स्वराज्यासाठी बलिदान देणारी अनेक माणसं होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेस जे मी सांगितलं तशी प्रवृत्ती अनेक माणसांची, अनेक सरकारकुनांची असेलही, परंतु त्यांची हिंमत नव्हती. कारण स्वतः हिंदू धर्माचं सर्वोच्च माणूस असलेला गागा भट्ट त्या ठिकाणी होते आणि त्या गागा भट्टांना विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. त्यांच्याशी वादविवाद घालू शकल असा एकही माणूस त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांसमोर एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची छाती कुणाची होईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे जेवढ्या जास्त पद्धतीनं हे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना विरोध केला, हे रंगवलं जातं ना, ते अतिशय तापदायक आहे. ही गोष्ट छोट्या स्वरूपात घडलेली असावी, परंतु ती ही वादविवाद स्वरूपात घडलेली असेल. परंतु गागा भट्ट तिथं उभे होते, स्वतः शिवाजी महाराज तिथं उभे होते, कुणाची हिंमत झाली नाही. आता हे सगळं झालं, त्याच्यातून मार्ग काढणं झालं, म्हणजे मुंज करायची, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे पुन्हा विवाह करायचे हे सुद्धा ठरलं. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचं जे काही प्रायश्चित्त असेल ते तुला पुरुष दानविधानुसार करायचं, हे सगळं ठरलं. आणि मग आता प्रश्न राहिला तारीख निश्चितीचा, राज्याभिषेक कधी होणार. राज्याभिषेक कधी होणार. मग ह्या ज्या अडचणी तू आता सांगितल्या त्या सॉल्व्ह झाल्या होत्या, मग राज्याभिषेक आता कधी होणार याची तारीखही बाकीच्या शाह्यांना कळली असेलच, कारण ते मग महाराजांचा राज्याभिषेक कसा होऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असतील. मग त्या ज्या अडचणी आल्या असतील, स्वराज्यावर चालून आल्या असतील लोक, त्या कशा प्रकारच्या अडचणी होत्या आणि त्या कशा थांबवल्या गेल्या. आता मुळात एक गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांनी एवढ्या नियोजनबद्ध पद्धतीनं या गोष्टी केल्यात, एवढ्या छान पद्धतीनं हाताळल्यात की यावेळी वायव्य म्हणजे कोणती, नॉर्थ वेस्टला अफगाणी टोळ्यांचं आक्रमण हिंदुस्थानवरती करण्याचा प्रयत्न अफगाणी टोळ्या करत होत्या. यामुळं औरंगजेबानं काय केलं की स्वतःचे जे काही अधिकारी आहेत, दिलेर खान जो पुरंदरच्या तहात होता, त्याच्यानंतर महाबत खान, जसवंत सिंग यांना सांगितलं जा तुम्ही त्या अफगाणी टोळ्यांचा जो काही तो निकाल लावायचा तो लावून टाका. परंतु हे महाशय हे तिकडे गेले आणि नंतर औरंगजेबाला खबर कळली की अफगाणी टोळ्यांनी खैबर खिंडच आपल्या ताब्यात घेतली आणि आता ते पेशावरवरती आक्रमण करणार आहेत. हे ज्यावेळी औरंगजेबाला कळलं त्यावेळेस औरंगजेब स्वतः निघाला. हेच शिवाजी महाराजांना पण कळलं की आता हा वायव्यला चाललाय, त्याचं सगळं लक्ष तिकडे आहे.
मग याच संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलला आणि तारीख ठरली 6 जून, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि त्रयोदशी. तर हे आणि त्रयोदशी द्वादशी हे मी का म्हंटलो हे मी पुढे सांगेलच, परंतु आता 6 जूनच का, तर 6 जूनच्या आसपास तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, एक तुमच्या लक्षात आलं असेल की 6 जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणातल्या भागामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. यदा कदाचित आदिलशहाचं आक्रमण झालं, यदा कदाचित मुघलांचं आक्रमण झालं, कारण मुघलांचा या औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश हा पेडगावला तळ ठोकून बसला होता, त्याच्यामुळे तो पण आक्रमण करू शकतो. यांचं आक्रमण झालं तर लगेच पावसाळा सुरू होतोय. पुढचे 4 महिने कुणालाच काहीच करता येणार नव्हतं. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी ही 6 जूनची ज्येष्ठ शुद्ध द्वादशी त्रयोदशी ही तारीख निवडली. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, आज आपण वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी सुंदर असं साजरं करतो, काहीतरी छान असा संकल्प करतो, कुठंतरी फिरायला जातो. आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करायचा म्हटल्यानंतर काहीतरी छान पद्धतीनं करावं असं प्रत्येक आई बापाला वाटतं, बरोबर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची, योगायोगाची गोष्ट, याची इतिहासात कुठं नोंद नाही, परंतु छत्रपती संभाजीराजांच्या जन्मदिवसाची तिथी होती ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, बरोबर. हिंदू धर्मामध्ये सूर्य उगवला की दुसरा दिवस उजाडतो, बरोबर. तसंच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी अगदी त्याच दिवशी त्याच तिथीला राज्याभिषेकाची सुद्धा तिथी त्याच तिथीला येते. अच्छा, म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 6 जून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सूर्योदयापूर्वी झालाय. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची तिथी आहे, परंतु सूर्योदयापूर्वी शिवाजी महाराजांचं मंचकारोहण झालंय ते येतं ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला. आणि शिवाजी महाराजांनी जे सगळ्या जनमानसाला हेनरी ऑक्सिडेंटला जे दर्शन दिलं ते येतं ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, म्हणून त्या आणि शब्द वापरलेला आहे. अशा पद्धतीनं म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मदिवसाच्या दिवशी राज्याभिषेक केलाय, हे आपल्याला माहित नसतं, बरोबर. हे माहित झालं पाहिजे, हे माहित झालं पाहिजे. तर हे सगळं ऐकत असताना अगदी भारावून जातो आणि अंगावर काटा येतो. आणि अजून एक घटना त्यावेळी घडली होती, ती म्हणजे महाराजांच्या एका पत्नीचा देखील मृत्यू झाला होता. राज्याभिषेकाची निश्चिती झालीये आणि त्यावेळी रायगडाच्या पायथ्याशी पाचाडच्या कोटामध्ये जिजाऊ साहेबांच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची एक राज्ञी, त्या होत्या काशीबाई राणी साहेब, या आजारी होत्या. आणि दिनांक 16 मार्च 1674चा दिवस, तो दिवस काहीतरी वेगळीच गोष्ट घेऊन आला आणि त्या दिवशी काशीबाई साहेबांनी आपला प्राण सोडला. शिवाजी महाराजांची अत्यंत लाडकी राणी काशीबाई साहेब या आता शिवाजी महाराजांना पुन्हा कधीच दिसणार नव्हत्या. एका बाजूला प्रतापरावांच्या त्या दुःखाचा शिवाजी महाराजांना कसा तरी महाराज आवंढा गिळत होते, पचवीत होते, ते दुःख पचवीत होते प्रतापरावांचं. आणि आता 16 मार्च 1674 या काशीबाई साहेब वारलेले आहेत. किती मोठं दुःख असेल, प्रचंड मोठं दुःख. शिवाजी महाराज या सुतकातून बाहेर आले, परंतु सुतकातून बाहेर आल्यानंतर शिवाजी महाराज असे बसलेले नाहीत. शिवाजी महाराज कुठे गेले तर चिपळूण, कोकणामध्ये चिपळूण नावाचं गाव आहे, चिपळूणच्या जवळ दळवटणी नावाचं गाव आहे आणि त्या दळवटण्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची घोड्यांची पागा तयार केली होती. त्या ठिकाणी शिवाजी महाराज गेले. प्रतापराव गुजरांची ही बातमी होतीच. त्यावेळी शिवाजी महाराजांनी घोड्यांची व्यवस्था लावली आणि त्यावेळी हंसाजी मोहिते या नावाच्या सरदाराला स्वतः शिवाजी महाराजांनी हंबीरराव ही पदवी दिली आणि हंबीरराव मोहिते स्वराज्याचे सेनापती झाले. त्यावेळी शिवाजी महाराज पुन्हा या ठिकाणी स्वराज्यात आलेत. आता या सगळ्याच्या संदर्भात येणारे एक पत्र आपल्याकडे दिसतं आणि ते पत्र आहे 4 एप्रिल 1674 नारायण शेनव्याचं. तुझे नारायण शेनवीचा उल्लेख आता केला तर त्याचे काही तत्कालीन पुरावे आहेत की त्यांनी काय कशा प्रकारे हे केलं होतं? तर 4 एप्रिल 1674 हा नारायण शेनवी मुंबईकर इंग्रजांना काही पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तो असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज, त्यावेळेस ते छत्रपती नव्हते, शिवाजी महाराज हे पुढच्या काही दिवसांमध्ये
स्वतःला राज्याभिषेक करून घेणार आहेत आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळी हे नवीन वर्षाच्या सुरुवातीला करणार आहेत. प्रश्न पडतो की नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे काय? तर नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे मुसलमानी कालगणनेमध्ये फसली ही कालगणना पद्धती आहे आणि ती फसली कालगणना पद्धती ही 24 मे 1674ला त्यावेळेस नवीन कालगणना नवीन वर्ष 1084 वर्ष चालू होणार होतं आणि त्या वेळेपासून राज्याभिषेकाची विधी चालू होणार होते. त्याचे उल्लेख त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर विशेष महत्वाची बाब म्हणजे आता हे एप्रिलचं पत्र आहे. एप्रिल पर्यंत शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कोणाचा होणार हे कळून दिलेलं नाही. कारण नारायण शेणवी लिहितो की शिवाजी राजा हा राज्याभिषेकाची तयारी करतोय, परंतु तो राज्याभिषेक कुणाचा करणार हे माहित नाही. कारण निजामशहाचा एक वारस एक वंशज त्याच्या तावडीत आहे, त्याच्या कैदेत आहे असं आम्हाला कुठून तरी बातमी कळली. हे समजावून घेत असताना मला आठवतं की शहाजी राजांनी इसवी सन 1633 मध्ये ज्यावेळी स्वराज्याचा पहिला प्रयत्न फसला त्यावेळेस हे स्वराज्य टिकावं, हिंदू राजा इथं नसला तर ते टिकेल म्हणून निजामशहाचा मूर्तिजा निजामशहा नावाचा एक छोटा मुलगा होता, त्याला संगमनेर जवळ पेमगिरी या ठिकाणी आणलं आणि राज्याभिषेक घडून आणला. त्यावेळेस त्या मूर्तिजाला स्वतःच्या मांडीवर बसून शहाजीराजांनी तो राज्याभिषेक घडून आणला. हीच भीती, हेच सेम लिंकेजेस ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस नारायण शेणवीला सुद्धा असं वाटत असावं असं. आणि पुढचा एक महत्वाचा उल्लेख, नारायण शेणवी यावेळी पत्रामध्ये सर्वप्रथम उल्लेख करतो त्या एका गोष्टीचं, ज्या गोष्टीचं आपल्याला इतकं कुतूहल असतं की त्याला तोडच नाही. तो लिहितो की स्वतः शिवाजी महाराजांनी एक सिंहासन आता बनवायला घेतलंय. सोने आणि हिऱ्या मोत्यांनी बनलेलं ते सिंहासन महाराजांनी बनवायला घेतलं. तुझे आता सांगितलंस की नारायण शिणवेनी जो उल्लेख केला सिंहासनाचा, आता खरं तर मला त्या प्रश्नावर यायचंच होतं की ह्या सिंहासन महाराजांनी कसं बनवलं आणि ते कसं होतं, हे सिंहासन नेमकी होतं कसं. खरं पाहायला गेलं तर सभासद बखरीमध्ये हा सभासद लिहितो की 32 मन सोन्याचं सिंहासन शिवाजी महाराजांनी तयार केलं होतं. तर ते आता 32 मन म्हणजे काय हे आपण बघूया. तर एक मन म्हणजे येतं 16 शेर, एक शेर म्हणजे येतं 24 तोळे आणि एक तोळे त्यावेळेच्या हिशोबानुसार येतात 11.75 ग्रॅम. तर हा सगळा हिशोब लावला ना तर एक मन म्हणजे येतात 4.5 किलो. बरोबर. आता 32 मन याचा ज्यावेळेस आपण हिशोब करतो त्यावेळेस त्याची टोटल होते 144 किलो. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे 32 मनाचं सोनेरी सिंहासन होतं ते होतं 144 किलोचं. आणि आजचा एका तोळ्याचा बाजारभाव 1,60,000 रुपये मानला तर शिवाजी महाराजांच्या 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाची किंमत आज होते 2332,80,00,000 रुपये. बापरे, एवढं मोठं सिंहासन शिवाजी महाराजांनी त्यावेळी तयार केलं होतं. आणि ते कसं होतं दिसायला? आता हे दिसायला कसं होतं याचे फार सुंदर उल्लेख आहेत. तर शिवाजी महाराजांचे हे सिंहासन बनवलं होतं रामाजी दत्त चित्रे यांनी, जे पोलादपूरचे राहणारे होते. आता या सिंहासनाचा उल्लेख हा तत्कालीन बखरींमध्ये ज्या पद्धतीने आलेला आहे तशा पद्धतीने आपण सांगूया. कारण दुय्यम साधनं बखरी जरी मानत गेल्या असल्या तरी पण सिंहासनाचा उल्लेख असणार आहे तेवढेच आपल्याकडे गोष्टी उपलब्ध आहेत. तर त्यावेळी सिंहासनाचं स्वरूप नेमकी कसं होतं तर सभासद बखरीमध्ये असं लिहिलेलं आहे, जामदार खाण्यातली शिवाजी महाराजांची जी मोठी मोठी नवरत्ने होती ती त्या सिंहासनावरती लावली होती. शेवडगावकर बखरीमध्ये असं सांगितलं जातं की या सिंहासनाला 8 खांब होते. म्हणजे आज जे काही राज्याभिषेकाचं जिथं राज्याभिषेक झाला ते रायगडावरची जी जागा शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा जिथं ती मेघडंबरी वसवली आहे ना त्याला जसे 8 खांब आहेत तसेच मूळ सिंहासनाला 8 खांब होते. या पलीकडे जाऊन चिटणीस बखरीमध्ये असं लिहिलं गेलंय की हे जे सिंहासन आहे त्याच्या मध्यभागी ही क्षीरवृक्षाची आसंदी बसवली गेली. आता क्षीरवृक्ष म्हणजे काय तर ज्याच्यामधून पांढऱ्या रंगाचं द्रव्य बाहेर पडतं, चिकासारखं द्रव्य बाहेर पडतं, त्याला क्षीरवृक्ष म्हटलं जातं. आणि चिटणीस बखरीत असा उल्लेख आहे की वट किंवा औदुंबर याची आसंदी तयार करावी. त्याची आसंदी तयार केली गेली आणि त्याच्या भोवती सोन्याचा पत्रा मारला गेला आणि त्याच्यामध्ये मृगचर्म लावण्यात आलं. म्हणजेच मृगाचं जे चामडं आहे ते त्याच्यावरती लावण्यात आलं, त्याच्यावरती सोन्याचं द्रव्य लावण्यात आलं आणि त्याच्यावरती व्याघ्र चर्म लावण्यात आलं.
वाघाचं कातड लावण्यात आलं आणि मग त्यावरती मखमली कापड त्या ठिकाणी लावून गाद्या, तक्क्या, उशा या त्या सिंहासनावरती तिथं लावल्या. याच्या पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनाला छत्र लावलं गेल्याचे सुद्धा उल्लेख आहेत. या सिंहासनाला 8 सिंह होते असा सुद्धा उल्लेख आहेत. त्या 8ही सिंहांची नावं देखील आहेत. तर माझ्याकडे ती नावं आहेत, तर मी तुम्हाला ती नावं एकदा वाचून दाखवतो. तर शिवराजाभिषेक कल्पतरू हा गोविंद बर्वे नावाच्या एका माणसानं दुसऱ्या राज्याभिषेकावरती लिहिलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये त्या 8ही सिंहांची नावं अगदी दिशेनुसार लिहिलेली आहेत. तर ते कौतुकाचा विषय आहे आपल्या, ऐकताना छान वाटतं. हा, तो म्हणतो की पूर्वेला जो आहे तो सिंह आहे, आग्नेयेला जो आहे तो रुयक्ष आहे, दक्षिणेला जो सिंह आहे त्याचं नाव नाग असं आहे, नैऋत्येला जो सिंह आहे त्याचं नाव केसरी असं आहे, पश्चिमेला जो आहे त्याचं नाव मृगेंद्र आहे, वायव्येला आहे तो शार्दूल, उत्तरेला आहे तो गजेंद्र आणि ईशान्येला आहे तो हरी. अशी ती सगळी त्या सिंहासनाची नावं आहेत. आणि याच्या पलीकडे जाऊन असं सांगितलं जातं की सिंहासनाच्या मागच्या भिंतीवरती 32 वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्या ठिकाणी काढली गेली होती. आणि सगळं म्हणजे चिटणीस बकरीतला एक उल्लेख तुला सांगायचा राहिला की मुक्ताफळांची माळ त्याला लावलेली होती. आता आपण म्हणतो मुक्ताफळ म्हणजे काय, तर मुक्ताफळ म्हणजे मोत्याची माळ. जे गणपतीच्या आरतीत आपण म्हणतो की कंठी झळके माळ मुक्ताफळांची, गणपतीच्या कंठामध्ये मुक्ताफळांची मोत्याची माळ तिथं आहे, तशीच ती मुक्ताफळ. अशा पद्धतीचं सुवर्ण सिंहासनाचं सुंदर वर्णन तू सांगताना अगदी डोळ्यासमोर ते एक एक गोष्ट उभी राहत होते की असं सिंहासन बनवलं गेलं असेल आणि ते असं दिसत असेल. अगदीच काय भव्य आणि दिव्य ते सिंहासन असेल खरंच. म्हणजे जॉन फ्रायरनी नंतर उल्लेख केलाय की ज्यावेळी ते सगळा महाराजांचा मुखदर्शनाचा कार्यक्रम तिथं होता, राजा प्रजेला दर्शन देत होता, त्यावेळी त्या सिंहासनाच्या बाजूला मोठे दात असलेले 2 मीन तिथं होते, म्हणजे 2 मासे त्या ठिकाणी होते. म्हणजे अवघ्या समुद्रावरती आमची सत्ता आहे. याच्याही पलीकडे जाऊन अश्वपुच्छ त्या ठिकाणी लावलेली होती. म्हणजेच काय, तर सगळं घोडदळ हे आमचं आहे. हे सगळे उल्लेख त्यावेळेच्या परदेशी प्रवाशांनी तिथे लिहून ठेवलेले आहेत. वा, आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या की सिंहासन कसं तयार झालंय, राज्याभिषेक साजरा होत असताना त्याच्यावर आलेल्या अडचणी काय होत्या आणि त्या कशा प्रकारे अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आणि अडचणी दूर केल्या गेल्या. आता ऐकायला आवडेल की राज्याभिषेक कसा साजरा झाला. कारण मी ती वर्णन ऐकते, वाचते त्यावेळेस खरंच अंगावरती काटा उभा राहतो. ती आपल्या प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट की राज्याभिषेक गागाभट्टांनी केला असं म्हणतात, परंतु राज्याभिषेक गागाभट्टांनी केलेला नाही. राज्याभिषेक केला तो शिवाजी महाराजांचे जे कुलोपाध्याय होते, बाळम भट्ट बिन प्रभाकर भट्ट राजोपाध्याय, त्यांनी तो सगळा राज्याभिषेक गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली केलाय. गागाभट्टांनी त्यांना तिथं मार्गदर्शन केलं. तर ते बाळम भट्ट बिन प्रभाकर भट्ट, म्हणजे बाळम भट्टांच्या वडिलांचं नाव प्रभाकर भट्ट, ते बिन लावायची त्या ठिकाणी पद्धत होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सगळा विधी त्या ठिकाणी झाला. परंतु हा विधी काही एका दिवसाचा नव्हता. याला पहिल्यांदा तर आपण बघूया की वेगवेगळे पाहुणे आले होते. तर पहिला पाहुणा आला होता तो हेनरी ऑक्सिडंट, इंग्रज, जो सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय असतो, त्याची डायरी सुद्धा प्रसिद्ध आहे. तो आधी कारवारचा प्रमुख होता आणि तो इंग्रज ज्यावेळी आला त्याच्या सोबत होते जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मायकल, हे 2 इंग्रज त्याच्या सोबत होते. आणि यावेळी या महाशयांचं वय होतं 56 वर्षाचं. आणि तो 19 मेच्या आसपास त्या ठिकाणी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं आला. यांनी त्यावेळी शिवाजी महाराजांसाठी नजराना आणला होता. तब्बल 2690 रुपयाचा नजराना त्यांनी आणल्याचे उल्लेख आहेत. आता या सगळ्या राज्याभिषेकाची सुरुवात होण्या अगोदर महाराजांची मुंज होणं महत्वाचं होतं. आणि म्हणून 29 मे 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा उपनयन संस्कार अर्थात महाराजांची मुंज झाली. आणि मुंज झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा तुला पुरुष दान विधी झाला. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची वेगवेगळ्या गोष्टींसोबत तुला केली गेली. म्हणजे वजन महाराजांचं केलं गेलं. महाराजांच्या वजना एवढी संपत्ती ही दानधर्मासाठी दिली गेली. त्याच्यामध्ये सोनं असेल, रूप असेल, त्याच्यानंतर लोणी असेल, याची सुद्धा तिथं तुला गेली आणि त्यांचा दानधर्म हा केला गेला. आता
या ठिकाणी स्वतः हेनरी ऑक्सिडंट आणि एक डच माणूस उपस्थित होता. तर तो असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी वजन केलं गेलं तर ते भरलं 16,000 पॅगोडा. डच माणूस लिहितो 17,000 पॅगोडा. आता यामधून आपल्याला शिवाजी महाराजांचं वजन कळतं काय तर 16,000 पॅगोडा याचा जर हिशोब केला तर आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं वजन भरतं 150 पौंड. आणि त्याचं किलोग्रॅम मध्ये जर रूपांतर करायचं झालं तर ते 150 पौंड म्हणजे 72 किलो. परदेशी अधिकाऱ्यांच्या लेखनातून आपल्याला कळतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन किती होतं. ते वजन येतं 72 किलो. मग 30 मेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सोयराबाईंशी पुन्हा एकदा विवाह झाला. तो आधी विवाह झालाच होता, परंतु आता मुंज झाल्यानंतर महाराजांचा 31 मेला शिवाजी महाराजांची इंद्रिय शांती करायची होती. हे काय इंद्रिय शांती म्हणजे शिवाजी महाराज हे इंद्राचं स्वरूप म्हणून मानले जाणार होते, प्रति इंद्र म्हणून मानले जाणार होते. तर शिवाजी महाराजांना इंद्राची शांती करायची होती म्हणून त्याला इंद्रिय शांती असं म्हटलं गेलं. तर त्याच्या अगोदर 31 मेच्या आदल्या रात्री शिवाजी महाराजांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. शिवाजी महाराज हे जमिनीवरती झोपले. दुसऱ्या दिवशी हा इंद्रिय शांतीचा मोठा विधी त्या ठिकाणी झाला. हे झालं 31 मेचं. तर या 31 मे पासून खऱ्या अर्थानं राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात झालेली आहे. आणि मग येतो 1 जूनचा दिवस. मग त्यावेळी ग्रहयज्ञ झाला, नक्षत्र होम झाले. मग येतो 2 जून. आता 2 जून 1674 मंगळवार होता आणि नवमी होती. नवमी मंगळवार हा राज्याभिषेकासाठी अशुभ मानला जातो आणि म्हणून गागा भट्टांनी तो दिवस असाच भाकड सोडलेला आहे, म्हणजे मोकळा सोडलेला आहे. नंतर येतो 3 जून. 3 जूनला महाराजांनी नक्षत्र यज्ञ त्या ठिकाणी केला. आणि मग येतो 4 जून. या 4 जूनच्या रात्री निवृत्ती याग झाला. आता हे सगळं वासी बेंद्र्यांनी जे गागा भट्टांनी श्री राजाभिषेक प्रयोग हे लिहिलं होतं ते आपल्याला बिकानेरच्या ग्रंथालयात सापडलं. त्याचा अनुवाद करून या वासी बेंद्रेंनी श्री राजाभिषेक प्रयोग हा अशा नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे की 4 जूनचा तो दिवस रात्रीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्ण वस्त्र घातलेली आहेत, अर्थात काळी वस्त्र घातलेली आहेत आणि निवृत्ती याग झाला असा उल्लेख आहे. निवृत्ती याग म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय तर नैऋत्येकडची देवता. ही निवृत्ती देवता ही मृत्यूची देवता सुद्धा मानली जाते आणि म्हणूनच हिला काही प्रसाद देणं भाग होतं. तर त्यावेळी पक्व अपक्व मांस त्या ठिकाणी दिलं गेलं, मत्स्य दिले गेले, सुरा दिले गेली, त्याचं बलिदान त्या ठिकाणी दिलं गेलं. आता हे सगळं झाल्यानंतर 4 जूनचा दिवस संपला आणि 5 जूनचा दिवस उजाडला. 5 जूनचा सूर्योदय झाल्यानंतर ते 6 जूनचा सूर्योदय होईपर्यंत मधला जो कालखंड आहे तो राज्याभिषेकाचा कालखंड आहे आणि त्याची तिथी आहे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी. आणि शिवाजी महाराजांनी जे मुखदर्शन बाकी जनतेला दिलं त्याची तिथी आहे 6 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. म्हणून म्हणजे शुक्रवारी 5 जून 1674 दुपारनंतर सायंकाळी राज्याभिषेकाच्या मुख्य विधीला सुरुवात झाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सप्तगंगांनी राज्याभिषेक त्या ठिकाणी केला गेला. यातली एकही नदी त्यावेळेस स्वराज्यात नव्हती. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यातली एक नदी स्वराज्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नातवाच्या कालखंडात अर्थात शंभूपुत्र शाहूंच्या कालखंडात अटकेपार स्वराज्य वाढलं. परंतु त्या नद्या शिवाजी महाराजांना त्यावेळी मागत होत्या. महाराज म्हणत होते की जर मी तुझी मुक्ती केली नाही तर माझा मुलगा येईल, माझा नातू येईल, आमच्या वंशातलं कोणीतरी तुझी मुक्ती करेल. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांवरती अभिषेक झाला. आता हा विधी शुक्रवारी म्हणजे 5 जूनच्या सायंकाळपासून 6 जूनच्या पहाटेपर्यंत चाललेला आहे. आणि 6 जूनच्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा युद्धी संपला. आणि जो आपण बघतो टीव्ही सिरियल वरती बघतो तो शिवराज्याभिषेक नाही, त्याला सिंहासनारोहण म्हटलं जातं. अच्छा. तो सिंहासनारोहणाचा जो विधी होता तो विधी सूर्य उगवायच्या आधी 3 घटिका म्हणजेच सुमारे 7-8च्या आसपास. हे सगळं हेनरी ऑक्सिडंट लिहून ठेवतो की मी 7-8च्या आसपास ज्यावेळी गेलो त्यावेळी शिवाजी महाराजांचा सिंहासनारोहण त्यावेळी त्या ठिकाणी झालेलं होतं. शिवाजी महाराज हे तख्तावरती बसणार होते. आता पहाटेपर्यंत हा विधी चालला आणि शिवाजी महाराज तख्तावरती बसत असताना वेदमंत्रांचे घोष होत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे असलेलं सिंहासन पाहिलं. आजूबाजूला सगळी मंडळी शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला उभी होती. रायगडावरती 15-20 हजाराच्या आसपास जमाव त्या ठिकाणी होता. आणि एक मंत्रिमंडळ, महाराजांचे मंत्रीगण, अष्टप्रधान मंडळ त्या ठिकाणी उपस्थित होतं. वेदमंत्रांचा घोष चालू होता आणि त्यावेळी हिंदू पद पातशाहीचं, स्वराज्याचं हे सिंहासन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यांनी पाहत होते. राजमाता जिजाऊ साहेब हे सगळं पाहत होत्या. 300-350 वर्षांनंतर या भूमीचं लग्न शिवाजी राजाशी होत होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या सिंहासनावरती आरूढ झाले होते. आणि एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जो आजही घुमत असतो, सह्याद्रीच्या दऱ्या कपारात घुमत असतो, तो जयघोष घुमायला लागला. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 राजा शिवछत्रपती की जय. आणि असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाहून पहिली तोफ डागली गेली आणि त्यावेळी स्वराज्याच्या सगळ्या गडकोटांवरून तोफा डागल्या गेल्या. वा, अंगावर काटा आला. हिंदू पद पातशाहीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. यानंतर म्हणजे या वर्षीचा आनंदाचा 2026 साली आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. एक आनंदाची सांगायची गोष्ट अशी घडते की आज 1 जूनला बरोबर सोमवार आहे. तशाच पद्धतीनं 6 जूनला शनिवार आहे. म्हणजे हे किती सुंदर आहे, किती छान हा योगायोग आहे. आता शिवाजी महाराजांनी स्वतः राज्याभिषेक शक, तर त्या शकाचं वर्णन करताना राज्याभिषेक येते. म्हणजे राज्याभिषेक हा शब्द सुद्धा आपल्यासाठी माननीय आहे, आपल्यासाठी तो वंदनीय आहे. तशाच पद्धतीनं राज्याभिषेक हे दोन्ही शब्द आपल्यासाठी वंदनीय आहेत. यावेळी युधिष्ठिराने एक शक चालू केला होता. विक्रम नावाच्या राजाने एक शक चालू केला होता. शालिवाहनाने एक शक चालू केला होता. त्यांनी स्वतःची नावं तिथं दिली त्या शकांना. परंतु शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक चालू केला, स्वतःचं नाव दिलं नाही. ही शिवाजी महाराजांची नम्रता आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की जगन्नाथ पंडित नावाचा एक ब्राह्मण जो शहाजहानच्या पदरी काम करायला होता, त्या ब्राह्मणानं असा त्याच्या मनामध्ये होतं की आता कलियुग आलंय, आता धर्माचं अधपतन झालंय, आता कोण राहणार, कोण आपला देव आणि कोण काय, तर हा दिल्लीश्वर जो आहे ना तोच आता आपला जगदीश्वर. असं वर्णन त्यानं जगन्नाथ पंडितानं केलंय. दिल्लीश्वर वा जगदीश्वर वा, म्हणजे दिल्लीश्वर हाच जगदीश्वर आहे. यावेळी शिवाजी महाराज स्वतःचा राज्याभिषेक करवतात, स्वतः राज्याभिषिक्त राजे होतात आणि त्यावेळी इथली सर्वसामान्य जनता जगदीश्वर म्हणून मानायला लागते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. परंतु याच वेळी शिवाजी महाराजांचं मन किती मोठं आहे बघायचं का, तर शिवाजी महाराज ज्या रायगडावरती अभिषिक्त राजे झाले त्यांना सुद्धा ही कल्पना होती. परंतु शिवाजी महाराजांनी त्या रायगडावरच्या महादेव मंदिराला जगदीश्वराचं नाव दिलं आणि आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही राजे आहोत पण त्याचे सेवक आहोत, हे शिवाजी महाराजांनी अख्ख्या जगाला सांगितलं. हे आमचे शिवाजी महाराज. 400 वर्षांपूर्वी आम्ही त्यांचं स्मरण करतो ना, त्याचं कारण ते हेच. आणि भारी आहे. आणि जो तू पहिला प्रश्न विचारला होता की महाराजांनी राज्याभिषेकाची कारण ती काय, राज्याभिषेक करून घ्यायची गरज निर्माण काय झाली, तर हे मी माझ्या शब्दात सांगण्यापेक्षा पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांचा लाडका कृष्णाजी अनंत सभासद इतक्या सुंदर शब्दात सांगतो की त्यांनी आपण आपला शेवट करूया की कृष्णाजी अनंत सभासद असं लिहितो. हे जर तू प्रेक्षकांकडे बघून सांगितलंस तर जास्ती छान वाटेल. तर आपण सभासद असं लिहितो की या पृथ्वीवर सर्वत्र म्लेंछ पातशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.